पेठ वडगावात नागपंचमी सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। नागपंचमी निमित्त नागोबाची पारंपरिक पद्धतीने प्रतिष्ठापना केल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। पेठवड गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपंचमीचा सण भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला। काशीद समाजाकडून आकाडी अमावस्येच्या दिवशी परिसरातील नागाचं वारूळ फोडून त्या ठिकाणची पवित्र माती जमा करण्याची जुनी परंपरा आजही पाळली गेली। जमा केलेल्या मातीतून दिनकर कुंभार आणि अर्जुन यांनी नागोबा साकारला। आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असली तरी नागपंचमी निमित्त काशीद गल्ली, माळी गल्ली, मराठा गल्ली आणि शिवाजी चौक या प्रमुख मार्गांवरून पारंपरिक वाद्यांच्या गजरात नागोबाची भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीनंतर नागोबा मंदिरात साकारण्यात आलेल्या नागोबाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली। प्रतिष्ठापनेनंतर वडगावच्या नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। आरतीनंतर सन्मित्र तरुण मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला महाप्रसाद सर्व भाविकांसाठी खुला करण्यात आला। दरम्यान सकाळपासून पावसाची रिपरिप असल्यानं सायंकाळी भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती। नागपंचमी निमित्त मंदिर परिसरात पाळणे, खेळणी आणि विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते। त्यामुळे संपूर्ण परिसराला भव्य जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं। तसंच या उत्सवामध्ये नाभिक समाजाच्या लोकांना विशेष मान देण्यात आला होता। यावेळी नाभिक समाजाचे अध्यक्ष शरद काशीद, उपाध्यक्ष सदाशिव काशीद, अशोक काशीद, संदीप काशीद, सौरभ काशीद, महेश काशीद, संकेत काशीद, कमलाकर काशीद, रघुनाथ काशीद यांच्यासह सन्मित्र तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।